नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 58 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 आंतरचा आपली टीईटी एक्झाम जे की मित्रांनो येत्या रविवारी होणारी आहे। आणि आपल्याकडे फक्त मित्रांनो आता शेवटचा एक दिवस जो की शिल्लक राहिलेला आहे परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी। आणि मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्येच जे की तुमच्या येत्या रविवारी म्हणजे की 23 नोव्हेंबरच्या मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून जेवढे काही अतिसंभाव्य प्रश्न अति महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की मित्रांनो आतापर्यंत जेवढे काही आपण सिरीजचे व्हिडिओचे पार्ट्स आपण पाहिलेले आहेत, तर त्यामधला हा मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलेला होता। कारण का यामधले बरेच प्रश्न तुम्हाला तुमच्या येत्या रविवारच्या परीक्षेमध्ये जे मित्रांनो पाहायला मिळणार आहेत। आणि जे काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे ती तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी मित्रांनो खूप आणि खूप महत्त्वाची असणारी आहे मित्रांनो। त्यामुळे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। आणि जर तुम्ही मागील आपले व्हिडिओचे पार्ट्स पाहिले नसाल मित्रांनो परीक्षेपूर्व, तुम्ही आज तुमच्याकडे एक दिवसीय संधी आहे मित्रांनो, ती संपूर्ण सिरीज आपली कंप्लीट करून घ्या। कारण का प्रत्येक सिरीज मधला आपला प्रत्येक व्हिडिओ मधला हा तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप आणि खूप मित्रांनो आयएमपी आहे। आणि तुम्हाला ह्या स्वरूपाचे प्रश्न तुमच्या उद्याच्या परीक्षेमध्ये मित्रांनो जे की पाहायला मिळणारे असतील, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपला इम्पॉर्टंट आहे। आणि मित्रांनो, जे कोणी विद्यार्थी सीटीईटीच्या संदर्भामध्ये आपल्याला कमेंट्स वगैरे मेसेज करत होते, तर मित्रांनो सीटीईटीची व्हिडिओ देखील आपली ऑलरेडी सुरू आहेत आणि आपल्या टेस्टच्या बॅचवर त्याचा देखील ऑफर चालू आहे। तर तुम्हाला ते मिळवायचे असतील तर खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे ॲपची, आपण तेथून जे लगेच तुम्ही एनरोल करून घेऊ शकता मित्रांनो। तर पाहू आपल्या आजच्या या व्हिडिओमधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो जो की पहिला सेक्शन आपण मराठी व्याकरण पाहणार आहोत। मराठी व्याकरणामधला पहिला सेक्शन मधला पहिला क्वेश्चन असा आहे जो की काय म्हणतो पहा, की तू लड्डू खालास या वाक्यातील आपल्याला प्रयोग जे आहे तो ओळखायचा आहे। आणि तुम्हाला प्रश्नांचा लेवल आणि प्रश्नांचे स्वरूप सेम आणि सेम तुम्हाला ह्या प्रकारचे जे आहे त्या ठिकाणी पाहायला मिळणार असणार आहे। त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचे मी या ठिकाणी स्पष्टीकरण देखील सांगणार आहे, ते तुम्ही काळजीपूर्वक तुमच्या वहीवर नोट डाऊन करून घ्या किंवा मित्रांनो ते संपूर्ण तुम्ही लक्षात ठेवून घ्या। मात्र गरजेचं आहे की तुम्हाला ते माहिती असणं। तर तू लड्डू खालास या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे। तर कोणत्या हे प्रयोगामधलं वाक्य आहे, तर हे जे आहे जे की पर्याय नंबर जे की सांगितलेलं आहे 3, जे की कर्तृ कर्म संकर प्रयोगामधलं हे वाक्य आहे। तर आता कर्तृ कर्म संकर प्रयोग म्हणजे काय, तर नेमक्यामध्ये प्रयोग म्हणजे काय, तर कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी आणि ठेवणी किंवा रचना असते त्याला ज्या थोडक्यामध्ये व्याकरणामध्ये प्रयोग असं जे आहे ते म्हटलं जातं। तर वाक्यामधला जो काय असतो जे की कर्ता किंवा कर्म या क्रियापदाशी जी जुळणी असते त्याला थोडक्यामध्ये म्हटलं जातं, हे लक्षात ठेवून घ्या। आणि क्रियापदाचे एकूण प्रकार किती पडतात, तर क्रियापदाचे एकूण 4 प्रकार पडतात, ज्यामध्ये पहिला आहे कर्तरी प्रयोग, दुसरं कर्मणी प्रयोग, तिसरं भावे प्रयोग आणि चौथा आहे मिश्र किंवा संकर प्रयोग, जे की या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार असेल। आणि कर्तृ कर्म संकर प्रयोग म्हणजे की ज्या वाक्यात कर्तरी व कर्मणी या दोन्ही प्रयोगाचं अस्तित्व आढळून येते त्या जे आहे कर्तृ कर्म संकर प्रयोग असं जे आहे त्याला म्हणतात। जसं की आपल्याला या उदाहरणामध्ये जे की पाहायला मिळणार आहे। म्हणून याचं उत्तर काय होईल, तर याचं उत्तर जे की पर्याय नंबर याचं 3 हे जे की होणार असेल। आणि सेम तुम्हाला या प्रकारचेच कन्फ्यूज करणारे जे की तुम्ही आतापर्यंत नाही पाहिले अशा स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न जे आहे ते परीक्षेमध्ये येतात। त्यामुळे हा सेशन तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे आतापर्यंतच्या सेशन्स पैकी मित्रांनो। त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 2 असा आहे पुढचा, काय म्हणतो पहा पुढचा क्वेश्चन, की विभक्तीचे कारकार्थ सांगणारी जे की चुकीची जोडी यापैकी कोणती आहे। तर काय म्हटलंय, विभक्तीचे या ठिकाणचा जो कारकार्थ आहे ते सांगणारी चुकीची जोडी कोणती आहे। तर याचं जे उत्तर आहे ते काय होईल, जे की पर्याय नंबर 3 जे की चतुर्थ अपादन। तर या प्रकारचे तुम्हाला प्रश्नाची उत्तरे तर पाहता क्षणी सोडणं अपेक्षित आहे, कारण का हे संपूर्ण काही विभक्तीचे प्रकार वगैरे आपण मागील अनेक सिरीजमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत, शिकवलेले आहेत। तर विभक्ती म्हणजे काय, तर नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असं जे आहे ते म्हणतात, आपल्याला माहितीच आहे। तर कारक म्हणजे काय, तर वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दाशी म्हणजे की क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी काही ना काही संबंध असतो, या संबंधाला व्याकरणामध्ये आपण काय म्हणतो, तर कारक असं जे आहे ते म्हणतो। तर या ठिकाणी तो संबंध आपल्याला जो की पर्याय नंबर 3 मध्ये पाहायला मिळत नाही। तर चतुर्थ मध्ये काय येतं, तर चतुर्थला जे थोडक्यामध्ये संप्रादन हे जे आहे थोडक्यामध्ये जे की कारक यायला पाहिजे होतं। तर विभक्ती चतुर्थ आहे पण त्याचा कारक या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे। चतुर्थीचा काय, तर संप्रादन आहे। तर आपादन काय याचा आहे, तर आपादन हे थोडक्यामध्ये पंचमी याचा आहे। तर पंचमीचा आपादन आहे आणि चतुर्थीचा जो आहे थोडक्यामध्ये संप्रादन आहे। त्यामुळे पर्याय नंबर याचं 3 ह्या जागी चुकीची जोडी होणारी असेल। तर हे सर्व बाबी तुम्ही लक्षात ठेवून घ्या। जर तुम्हाला सांगायचं झाल्यास विभक्ती आणि कारक मध्ये जे की प्रथमाचं काय आहे, तर प्रथमाचं कर्ता आहे, द्वितीयाचं कर्म, तृतीयाचं करण,
चतुर्थीचं संप्रादन आणि पाचवीचं पंचमी थोडक्यामध्ये अपादन आहे, तर षष्ठी जे की काही नाही, सप्तमीचं अधिकरण असं जे आहे थोडक्यामध्ये आहे, आणि त्यानंतर जे आठवा आहे जे की संबोधन हे थोडक्यामध्ये विभक्ती आहे. म्हणून पर्याय नंबर याचं काय आहे 3 नंबर होणार असेल, तर हे लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा पुढील आपला क्वेश्चन नंबर जो पुढचा आहे काय म्हणतो की खालील एकवचनी शब्दाचे अनेक वचन लिहा. तर याचं एकवचनीचं अनेक वचन या ठिकाणी लिहायचं आहे. तर एकवचनी काय आहे, तर या ठिकाणी गाणे आहे, तर गाण्याचं अनेक वचनी काय होणार असेल, तर याचं जे काय उत्तर होईल, तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर जे की अ, गाणी असं जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल. गाणी कशामुळं, कारण का यामध्ये जे काही नियम आहे, जे की नियम एकारांत नपुसंकलिंगी नामाचे अनेक वचन कायामध्ये होते, तर ई या कारांतमध्ये थोडक्यामध्ये होते. तर यामध्ये आपण जर दुसरे उदाहरण घेतलं ज्यामध्ये पाते, पातेचं अनेक वचनी काय होतं, पाती. देणे, एचं शेवटी उच्चार होता ना, तर ए कारांताचा नपुसंकलिंगी नामाचा अनेक वचन ई मध्ये होते. देणे, ए वाले देनी, कारण का या ठिकाणी विलांटी आली त्याची, म्हणून त्याला अनेक वचन झालेलं आहे. त्या प्रकारे गाणे, गाणे एच्या शेवटी गाण्याच्या शेवटी एचा उच्चार होत आहे, मग त्याचं नपुंसकलिंगी नामाचं अनेक वचन काय यामध्ये होणार, जे की गाणी, गाणी, गाणी या प्रकारे जे थोडक्यामध्ये होणार असेल. म्हणून पर्याय नंबर याचं ए थोडक्यामध्ये हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपण पुढील प्रश्न पाहू आपला, जो की 4था प्रश्न काय म्हणतो, जे की लिंग ओळखा. या ठिकाणी वरण या शब्दाचा जो लिंग जो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे, जे की काय होणारा असेल. तर लिंग मध्ये आपल्याला ओळखायचं काय आहे, तर वरण या शब्दाचा लिंग थोडक्यामध्ये सांगायचं आहे, जे की स्त्रीलिंगी, पुल्लिंगी काय होईल यापैकी जे आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तर हा शब्द जो की थोडक्यामध्ये कन्फ्यूज करणारा शब्द आहे, आणि अनेक वेळेस हा प्रश्न देखील परीक्षेमध्ये देखील आलेला असा हा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं उत्तर जे काय होणार असेल, जे की पर्याय नंबर 3 नपुंसकलिंगी हे जे आहे ते होणार असेल. कारण वरण या शब्दासमोर ते असा शब्द आपण वापरतो जो की नपुंसकलिंगी या लिंगाला जो की दर्शवतात, जे की आपल्याला माहिती आहे. तर लिंग व्याख्या कशी आहे याची, जी की तुम्हाला माहितच असेल. लिंग म्हणजे एक खूण आहे, जी की एखादी वस्तू जी वास्तविक आहे किंवा काल्पनिक आहे, ती स्त्री जातीची आहे, पुरुष जातीची आहे, आपण याद्वारे जे आहे ते दर्शवतो. म्हणून पर्याय नंबर याचं जे की 3 हे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की 5वा काय म्हणतो की प्रयोग ओळखा. तर प्रयोग यामध्ये आपल्याला ओळखायचा आहे, तर कोणता प्रयोग असणार असेल, तर वाक्य काय आहे, जे की अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक 2022 ची अंतिम फेरी जिंकली. तर अंतिम फेरी जी आहे ती जिंकलेली आहे. तर हे कोणत्या प्रयोगामधलं वाक्य होणार असेल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 कर्मणी प्रयोगामधलं हे वाक्य थोडक्यामध्ये असणार आहे. कारण का अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक 2022 ची अंतिम फेरी जिंकली या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोगाचा वापर कसा केला आहे, कारण का वरील वाक्यामध्ये अर्जेंटिना हा काय आहे, तर अर्जेंटिना हा कर्ता आहे, आणि कर्त्याला जे की विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. तर अर्जेंटिनाने ने हा विभक्ती प्रत्यय त्या ठिकाणी लागलेला आहे. तसेच फिफा विश्वचषक हे कर्म आहे, आणि या कर्माला विभक्ती प्रत्यय लागलेला नाही. तर या वाक्यात कर्माचा वचन व लिंग यानुसार क्रियापदात बदल होतो, म्हणून ही वाक्य जे काय होणार असेल, जे की कर्मणी प्रयोगाचं होणार असेल. म्हणून पर्याय नंबर याचं काय होईल, जे की 2 हे उत्तर होणार असेल. तर कर्मणी प्रयोग कायला म्हणतात, तर कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदाचे रूप कर्माचे लिंग किंवा वचनानुसार बदलते, म्हणून जे की त्यास कर्मणी प्रयोग असं जे आहे ते संबोधलं जातं. जसं की मी तुम्हाला आता याचं एक्सप्लेनेशन करून सांगितलेलं आहे त्या प्रकारे. म्हणून पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, खालील एकवचनी शब्दाचे अनेक वचन लिहा. तर एक वचनाचं आपल्याला अनेक वचन जे आहे ते लिहायचं आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर काय होणार असेल, तर याचं उत्तर होईल जे की पर्याय नंबर जे की 2 स्त्रीचं स्त्रिया असं जे आहे ते होणार असेल. तर स्त्री, स्त्रिया, बिया या प्रकारचं हे थोडक्यामध्ये. तर पर्याय नंबर जे की याचं बरोबर आहे 2. त्यानंतर आपला पुढील प्रश्न काय म्हणतो पहा, पुढचा प्रश्न, योग्य विरामचिन्हे वापरून वापरलेलं वाक्य निवडा. तर या ठिकाणी योग्य विरामचिन्ह जे काय, आता आपण विरामचिन्हावर आधारित आपला जो स्पेशल सीझन होता त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, जे की योग्य विधान असलेलं, तर यामधला जो की उत्तर जे आहे याचं पर्याय नंबर थोडक्यामध्ये 2 आहे. तर ते कसं आहे ते देखील मी स्पष्ट करतो. तर मधु इकडे ये, रामायण कोणी लिहिले तुला आहे का ठाऊक, या प्रकारे. तर जेव्हा आपण विरामचिन्हाचा वापर करते वेळेस जेव्हा
आपण जेव्हा बोलतो, संभाषण करतो तेव्हा आपल्याला मधून थांबावे लागते. या थांबण्याच्या जे काही थांबण्याला विराम असे म्हणतात आणि बोलण्यातील जे विराम निरनिराळ्या चिन्हाने दाखवले जातात, अशा चिन्हांना विरामचिन्हे या थोडक्यामध्ये म्हणतात. तर विरामचिन्हामुळे वाक्य कुठे संपले, कुठे सुरू झाले, की अपूर्ण आहे अशी विविध गोष्टी आपल्याला कळतात. तर या वाक्यामध्ये मधु इकडे ये म्हणजे की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बोलवत आहे आणि त्यामध्ये म्हणत आहे की रामायण कोणी लिहिले तुला ठाऊक आहे का, म्हणजे की एकतर प्रश्न देखील विचारत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शेवटी हा क्वेश्चन मार्क आलेला आहे. यावरून हे जे थोडक्यामध्ये जे की पर्यायी उत्तर ब होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न असा आहे 8वा, जे काय म्हणतो पहा 8वा प्रश्न, की समानार्थी शब्द सांगा. हरिण, तर हरिण या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3 मृग असं जे आहे ते होणार असेल. तर समानार्थी शब्दामध्ये याचं मृग हे जे की पर्यायी उत्तर आहे. तर इतर शब्दाचे जे काय अर्थ आहे त्यामध्ये पाडस कायला म्हटलं जातं, जे की हरणाच्या बाळाला पाडस म्हटलं जातं. तर मृग नयनी हे कायला म्हटलं जातं, हरणीसारखे डोळे असणाऱ्याला. आणि मृग कांचोळी हे जे आहे हरणीच्या कातडीपासून बनलेले वस्त्र किंवा आवरणाला म्हटलं जातं. पूर्ण हरणीसाठी मृग हा जो आहे थोडक्यामध्ये समानार्थी शब्द आहे. म्हणून पर्याय नंबर याचं 3 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की लिंग ओळखायचा आहे आपल्याला परत. तर लिंग ओळखा. देवघर, तर देवघर या जो शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायचा आहे. तर काय होणार असेल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3 नपुसंक लिंगी या प्रकारे आहे. कारण का देवघर या शब्दासाठी आपण ते हे सर्वनाम वापरतो, त्यामुळे हे लिंग जे काय होणार असेल जे की नपुसंक लिंगी जे आहे ते होणार असेल. म्हणून पर्याय नंबर याचं 3 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न असा आहे जो की प्रश्न 10वा, तर खालीलपैकी स्त्रीलिंगी नाम ओळखा. तर स्त्रीलिंगी नाम ओळखायचं आहे. तर यापैकी कोणतं आहे स्त्रीलिंगी नाम, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड म्हणजे की 4 लांडोर हे जे आहे स्त्रीलिंगी आहे. कारण का मोर हे पुल्लिंगी आहे आणि लांडोर हे जे थोडक्यामध्ये स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्याय नंबर जे की 4 याचं उत्तर होणार असेल. तर इतर बोकडा, रेडा, मोर हे संपूर्ण काय आहेत, तर हे पुल्लिंगी नाम आहेत आणि लांडोर हे जे आहे स्त्रीलिंगी आहे. म्हणून पर्याय नंबर याचं जे की 4 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, प्रश्न 11वा, तर वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. ढोलके वाजवणे, तर ढोलके वाजवण्याचा जो की वाक्यप्रचाराचा अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे. तर काय होतं याचं उत्तर, तर याचं उत्तर होईल जे की पर्याय नंबर 4 की गाजावाजा होणे. तर ढोलके वाजवणे म्हणजे की एखाद्या गोष्टीची जोरदार प्रसिद्धी होणे किंवा ती गोष्ट सर्वांना कळून चुकणे. जसे की एखाद्या गावात काहीतरी नवीन किंवा मजेदार घडले की ढोलके वाजले असे म्हणतात, म्हणजे ती गोष्ट सर्वांना समजली किंवा त्याची जोरदार चर्चा झाली असा याचा अर्थ होतो. तर उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर त्या दोघांचं लग्न ठरलं आणि गावात ढोलके वाजले, या प्रकारे हे जे ह्याचं होणार असेल. म्हणून पर्याय नंबर याचं 4 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न जो की प्रश्न काय म्हणतो पहा पुढचा, वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. या ठिकाणी कानामागे टाकणे म्हणजेच काय आहे, कानामागे टाकणे. तर कानामागे टाकणे म्हणजे काय, तर दुर्लक्ष करणे. पर्याय नंबर याचं 1 याचं उत्तर जे की होणार असेल. तर या ठिकाणी कानामागे टाकणे याचं उत्तर जे की पर्याय नंबर 1 हे होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न असा आहे जो की पुढील वाक्यामध्ये वाक्यातील प्रयोग या ठिकाणी ओळखायचा आहे. तर वाक्य काय आहे, वडिलांनी मुलाला शाळेत घातला. वडिलांनी मुलाला शाळेत घातलं या प्रकारचं हे वाक्य आहे. तर याचं काय उत्तर होणार असेल मग, जे की मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर 2 जे की कर्म भाव संकर प्रयोग हे जे आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की शब्दांचा प्रकार ओळखा. तर या ठिकाणी नदी, तर नदी हे कोणत्या प्रकारचे शब्द आहे या ठिकाणी याचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ जे की तत्सम शब्द या प्रकारचा हा थोडक्यामध्ये शब्द आहे. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न असा आहे जो की प्रश्न 15वा आपला, जे की या ठिकाणी संधी करा. तर या ठिकाणी जे की षट अधिक अंग या दोन्हीचा मिळून जाय थोडक्यामध्ये कोणता शब्द तयार होतो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3 षडंग हे जे आहे थोडक्यामध्ये तयार होतं. तर जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोन्हीबद्दल एक वर्ण तयार होतो, त्याला आपण संधी असं जे आहे ते म्हणतो. तर पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला 16वा प्रश्न, रू वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा. तर रू वर्णाचं उच्चार स्थानानुसार वर्गीकरण काय होतं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क मधुधरणे हे जे आहे थोडक्यामध्ये होतं. तर रू
वर्णाचे उच्चार स्थानानुसार. तर व्यंजन मराठीमध्ये आपण मराठी जर मुळाक्षरे पाहिलं तर ज्यामध्ये मराठीत एकूण 41 व्यंजने आहेत ज्याचा उच्चार करताना जिभेचा कंठ, टाळू, मूर्धा, दात, ओठ या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असं जे आहे ते म्हणतात. तर मराठी व्यंजनाचे 5 प्रकारात विभाजन देखील केलेलं आहे ज्यामध्ये कंठ्य, तालव्य, मूर्धन्य म्हणजेच काय तर जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन त्या योगे निर्माण होणारे वर्ण जसे की रू आहे, ट आहे, ठ आहे, ड आहे, ढ आहे, न आहे, र आहे, श आहे, ळ आहे या प्रकारचे जे की मूर्धन्य आहेत ज्याचा अर्थ होतो की जिभेच्या टाळूवर स्पर्श होऊन त्या योगे निर्माण होणारे वर्ण. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 3 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की 17वा. काय म्हणतो या ठिकाणी की संधी विग्रह करा, कविच्छा याचा संधी विग्रह आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर काय होईल पर्याय नंबर याचं 2 हे उत्तर होणार असेल. कवी अधिक इच्छा या प्रकारे कविच्छा या ठिकाणी होणार असेल. तर कवी अधिक या ठिकाणी इच्छा जे की या ठिकाणी दिलेलं आहे. तर विच्या जे काही शेवटी देखील ई आहे आणि बरोबर पहिल्या अक्षराला देखील ई आहे त्यामुळे हे ई या प्रकारे होणार असेल. म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर जे की पाहायला आपल्याला मिळणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखा. तर यामध्ये आपल्याला जो समासाचा प्रकार आहे तो या ठिकाणी ओळखायचा आहे की काय होणार असेल. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड जे की समानाधिकरण बहुविरही समास हे होणार असेल. तर जितेंद्रिय हे बहुविरही समासाचं उदाहरण आहे. तसेच हे समानाधिकरण विभक्ती बहुविरही समासाचा एक पोट प्रकारात मोडतो ज्यामध्ये याचा विग्रह जर केला तर आपण जित आहेत इंद्रिय ज्याची तो म्हणजे की यामध्ये जी काही विभक्ती आहे ती प्रथमा विभक्ती यामध्ये होणारी असेल. या सामासिक शब्दाचा विग्रह करताना याच्या दोन्ही पदे एकाच विभक्तीत येतात म्हणून ही समानाधिकरण विभक्ती बहुविरही समासाचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय नंबर याचं काय होणार असेल जे की 4 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं झालं तर बहुविरही समासाचे एकूण 4 उपप्रकार पडतात ज्यामध्ये विभक्ती बहुविरही समास, नत्र बहुविरही समास, सहबहुविरही समास आणि प्रादि बहुविरही समास. तर हे संपूर्ण प्रकार आपण आपल्या मागल्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं. तर त्यामुळे ह्या सेशनमध्ये मी तुम्हाला फक्त याचं उत्तर सांगत आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 19वा की मी काय सांगतो ते नीट ऐका. या ठिकाणी अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. तर या ठिकाणी काय हे जे आहे या ठिकाणी अधोरेखित आहे. तर याचं उत्तर काय होणार असेल जे की पर्याय नंबर याचं 3 अनिश्चित सर्वनाम या ठिकाणी होणार आहे. तर अनिश्चित सर्वनामाचा नियम काय आहे तर कोण काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम जे आहे ते असं म्हणतात. म्हणून पर्याय नंबर याचं जे की 3 हे उत्तर होणार आहे. तर या ठिकाणी मी काय सांगतो ते नीट ऐका. तर कोणी कोणास हसू नये हे संपूर्ण जे आहेत अनिश्चित सर्वनामाचीच उदाहरणे आहेत. पर्याय नंबर याचं 3 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न काय म्हणतो 20वा की प्रतिष्ठित करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता. तर प्रतिष्ठित करणे म्हणजे काय तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की 4 स्थापना करणे असा होतं. तर वाक्यप्रचार काय तर मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेला शब्दसमूहाला वाक्यप्रचार असं जे आहे ते म्हणतात. तर प्रस्थापित करणे म्हणजे काय तर स्थापन करणे. या ठिकाणी जर सांगायचं झालं वाक्यात प्रयोग करून तर राजधानीत सरकारने एक नवीन कलादालन प्रतिष्ठापित केले या प्रकारे देखील हे होणार असेल. म्हणून पर्याय नंबर याचं 4 उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न खालील शब्दसमूह अचूक शब्दाने पूर्ण करा. तर या ठिकाणी अचूक शब्द निवडायचा आहे. या ठिकाणी वेलींचा कुंज तसा विमानांचा डॅश. तर विमानांचा काय असतो वेलींचा जसा कुंज तर विमानांचा थोडक्यामध्ये ताफा हे जे थोडक्यात बरोबर आहे. पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर जे की याचं 2 जे की स्तुती पाठक हे जे आहे थोडक्यामध्ये याचं उत्तर होणार असेल. जे की लेखन नियमानुसार ज्यामध्ये संपूर्ण काना मात्रा विलांटी हे सर्व काही बरोबर आहे. जे की शुद्ध लेखन म्हणजे की भाषेच्या व्याकरणाचं लेखन स्वरूपामध्ये अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने जे की शुद्ध हवी त्यामुळे हा शुद्ध शब्द या ठिकाणी होणारा असेल. पर्याय नंबर याचं 2. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 23वा काय म्हणतो या ठिकाणी पाहू आता की खालील लेखन नियमानुसार कोणते शुद्ध वाक्य आहे ते सांगा. तर लेखन नियमानुसार जे शुद्ध वाक्य या ठिकाणी म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की आजचा सुशिक्षित समाज परकी भाषा बोलत आहे.
तर हे जे आहे या ठिकाणी हे शुद्ध वाक्य आहे, जे की संपूर्ण बाबतीमध्ये व्याकरण वगैरे दृष्ट्या, म्हणून पर्याय नंबर याचं जे की 2 उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 24वा, खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय आहे, यापैकी कोणतं शब्दयोगी अव्यय आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ए, करिता हे जे आहे शब्दयोगी अव्यय आहे. कारण का ह्यामध्ये हेतुवाचक शब्दयोगी अव्ययाचा हा एक प्रकार आहे, ज्यामध्ये करिता, साठी, अर्थी, निमित्त हे जे आहे ते वापरतात. तर यामध्ये जर शब्दयोगी अव्ययाची व्याख्या तुम्हाला सांगायचं झालं तर जी अव्यये नामे किंवा नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्या पुढे येऊन त्यांच्या वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अवयव असं जे आहे थोडक्यामध्ये अव्यय म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 25वा, अनेक माणसे एकत्रित आल्यास त्याला काय म्हणतात, तर त्याला काय म्हटलं जातं, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की समुदाय असं जे आहे त्याला म्हटलं जातं, जेव्हा अनेक माणसं एकत्रित येतात तेव्हा. त्यानंतर आपला पुढील प्रश्न 26वा, की कृष्णा, कोपना आणि गोदावरी या नदीच्या काठावर असलेल्या शहरांची यादी तयार करण्यात आली आहे. तर विशेष नामे ओळखा, तर या ठिकाणी या वाक्यातील विशेष नामे आपल्याला ओळखायची आहेत. तर याचं विशेष नाम कोणतं होणार असेल या वाक्यातील, तर हे पर्याय नंबर 1 जे की गोदावरी, कोपना आणि कृष्णा, तर हे जे आहे संपूर्ण याचे विशेष नाम होणारे असेल. तर विशेष नाम म्हणजे की विशिष्ट व्यक्ती, स्थान, वस्तू यांची नावे असतात. दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला कृष्णा, कोपना आणि गोदावरी या नदींची नावे विशेष नामे आहेत, त्यामुळे याचं पर्याय नंबर उत्तर जे की 1 हे जे आहे ते येणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 27वा प्रश्न असा आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजावी टाळी या म्हणीचा अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे. तर काय होईल याचं उत्तर जे की पर्याय नंबर 3 आश्रयदात्याची स्तुती करणे असं जे आहे थोडक्यामध्ये याचं होणार असेल, म्हणून पर्याय नंबर याचं 3 हे उत्तर होईल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जे की 28वा असा आहे, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता, तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की पुष्करणी हे जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल. जर शब्द पुष्करणी हा प्रमाण लेखनानुसार अचूक आहे, कारण त्याचा उल्लेख प्रमाणित मराठी शब्दकोशात योग्य प्रकारे केलेला आहे, म्हणून पर्याय नंबर याचं 2 हे उत्तर होणार असेल. तर इतर सर्व शब्द या ठिकाणी चुकीचे दिलेले आहेत. तर त्यानंतर आपण पाहणार आहोत इंग्लिश सेशन. तर इंग्लिश सेशनमध्ये आता मराठी सेशनमध्ये काही प्रश्न आपण जे की पॅटर्ननुसारचे मिस आहेत, त्यामध्ये फक्त आपण जे पॅराग्राफ आहे तो आपण जे की या ठिकाणी ब्लँक केलेला आहे. तर बाकी सर्व प्रश्न तुम्हाला जसे तसे असतात. आणि पॅराग्राफबद्दल तर तुम्हाला सांगायचं झालं तर पॅराग्राफवरचं तुम्हाला एकही प्रश्न चुकू द्यायचा नाही, कारण का त्यामध्ये जेवढे काही प्रश्न तुम्हाला येतात ते संपूर्ण पॅराग्राफ आधारितच असतात. त्यामुळे आधी काळजीपूर्वक तुम्हाला पॅराग्राफ वाचून घ्यायचा आहे, किंवा कविता वगैरे असेल तर कविता वाचून घ्यायची आहे. त्यानंतरच तुम्हाला जे आहे समोरले प्रश्न सोडवायचे आहेत. पॅराग्राफचे 5 प्रश्न असो किंवा 3 प्रश्न असो, ते तुम्हाला काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत वाचून त्याला सोडवावे लागणार असते. काही गडबड करायची नाही, फक्त शांतपणे आधी पॅराग्राफ वाचायचा आहे, त्यानंतर तुम्हाला त्याची उत्तरे जे की अचूक पद्धतीने त्या ठिकाणी निवडायची आहेत. त्यानंतर आपण पाहू आता इंग्लिश सेशन. तर इंग्लिश सेशनमध्ये प्रश्न काय म्हणतो आपला, चूज द करेक्ट सेंटेन्स. तर यापैकी आपल्याला योग्य जे वाक्य आहे ते निवडायचं आहे, ते संपूर्ण काही ग्रामॅटिकली दृष्टिकोनातून. तर याचं जे उत्तर काय होणार असेल मग, तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर याचं 2 ही प्रिव्हेंटेड मी फ्रॉम एंटरिंग द हॉल हे याचं जे आहे थोडक्यामध्ये उत्तर होणार असेल. कारण का यामध्ये प्रिव्हेंट ही जी आहे थोडक्यामध्ये या क्रियापदानंतर नेहमी फॉर्म हे आणि त्यानंतर क्रियापदाचं VNG जे काही ING हे जे रूप जे आहे ते वापरलं जातं. म्हणजे की प्रिव्हेंट प्लस ऑब्जेक्ट प्लस फॉर्म प्लस या ठिकाणी ग्रीड हे संपूर्ण जे वापरलेलं आहे, त्यामुळे हे पर्याय नंबर 2 याचं जे की उत्तर होणार असेल, की व्याकरणिकदृष्ट्या हे संपूर्ण काही बरोबर आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, बर्ड नेस्ट त्याप्रकारे बी हे कायामध्ये राहणार आहे, म्हणजे की हे निवासी स्थानाहून सहसंबंध थोडक्यामध्ये आपल्याला दर्शवलेला आहे. तर बर्ड म्हणजेच काय, तर जे पक्षी कुठे राहतात, तर घरट्यामध्ये. त्या प्रकारे बी जे काही एक मधुमाशी, आपण मधुमाशी त्याला म्हणतो, तर ते कुठे नेमकं राहतात, तर याचं जे उत्तर आहे थोडक्यामध्ये जे की हाईव म्हणजेच काय, तर पोळे यामध्ये राहतात. पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की याचं पर्याय नंबर 3 हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 31वा काय म्हणतो, मिनिंग ऑफ या ठिकाणी अर्थ सांगायचा आहे, टू टर्न अ डीफ इयर. तर याचा आपल्याला अर्थ थोडक्यामध्ये सांगायचं आहे. तर याचं उत्तर काय होतं, तर याचं उत्तर जे की पर्याय नंबर 1 हे जे आहे ते होणार आहे, जे की टू इग्नोर म्हणजे की दुर्लक्ष करणे. तर या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे का, की ऐकण्यास नकार देणे किंवा जे की एखाद्या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणे असा याचा अर्थ होतो. पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 32 असा आहे, अँटोनियम ऑफ विविड. तर या ठिकाणी जो आपला शब्द आहे विविड, या विविड शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे. तर विविड म्हणजे काय, तर स्पष्ट, तेजस्वी किंवा
तीव्र असा जो थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो. तर याचा जे की विरुद्धार्थी शब्द काय होणार असेल, जे की फेंट म्हणजे की मंद, अस्पष्ट किंवा फिकट असा जो आहे थोडक्यामध्ये होणारा असेल, जे की पर्याय नंबर ए मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. तर थोडक्यात तुम्हाला या प्रकारचे प्रश्न जे आहे थोडक्यात परीक्षेमध्ये पाहायला मिळणारे असतील मित्रांनो. आणि जे काही व्हॅक्युलॅबरची लेवलचे आहेत म्हणजे की सिनोनियम, अँटोनियम्स किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन्स ह्या संदर्भाचे प्रश्न थोडक्यात तुम्हाला डिफिकल्ट लेवलचे म्हणजे की अतिशय हार्ड स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणारे असतील. त्यानंतरचा आपला पुढील क्वेश्चन असा आहे 33वा की वन वर्ड फॉर अ पर्सन हू अपोज वॉर और यूज ऑफ व्हायलेन्स या प्रकारचे याचा आपल्याला जे थोडक्यामध्ये जे की याला काय म्हटलं जातं की अ पर्सन हू अपोज वॉर और यूज ऑफ व्हायलेन्स यासाठी एक शब्द निवडायचा आहे. तर युद्ध आणि हिंसाचाराला विरोध करतो त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं किंवा तो व्यक्ती कोण असतो. तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर याचं 2 जे की पॅसिफिस्ट असं जे असतो ज्याला की शांतीवादी व्यक्ती असं जे आहे ते म्हणतात. त्या व्यक्तीला जे पॅसिफिस्ट म्हणजे की असा व्यक्ती जो युद्ध आणि हिंसाचाराला विरोध करतो आणि शांततेने जे की वाद सोडवण्याचं समर्थन करतो. म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जे की इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला या ठिकाणी वाक्याला. तर वाक्य काय म्हणतं, ही सेड अल्स आय हॅव लॉस्ट माय वॉलेट या प्रकारे हे वाक्य आहे. तर यामध्ये अल्स आय हॅव लॉस्ट माय वॉलेट या वाक्याचं आपल्याला जे की इनडायरेक्ट मध्ये करायचं आहे. तर इनडायरेक्ट मध्ये करते वेळेस याचे नियम काय आहे त्या कारण का या वाक्य आपल्याला कशामधून विचारलेलं आहे आणि कशामध्ये करायचं आहे हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर हे वाक्य जे आलेलं आहे जे की अल्स आय हॅव लॉस्ट माय वॉलेट हे म्हणजे की प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं आहे. कारण का यामध्ये हॅव लॉस्ट हे जे आहे आलेलं आहे. तर आता आपल्याला याचं काय यामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे जे की पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये करायचं आहे. तर पास्ट परफेक्ट मध्ये कसं वापरलं जातं, तर यामध्ये अल्स हे दुःख व्यक्त करते म्हणून आपल्याला या ठिकाणी काय सांगावं लागणार असेल जे की एक्सक्लेम्ड सॅडली या ठिकाणी म्हणजे की अतिशय दुःखाने उद्गारलेलं या ठिकाणी या प्रकारे वापरावं लागणार असेल जे की आपल्याला काय यामध्ये दिसतं जे की पर्याय नंबर 2 मध्ये ही एक्सक्लेम्ड हॅपीली दॅट ही लॉस्ट हिज वॉलेट या प्रकारे होईल का, मग नाही या प्रकारे हे होणार नसेल. तर त्याच प्रकारे आपल्याला पर्याय नंबर 4 मध्ये दिसतं. तर पर्याय नंबर 4 मध्ये ही एक्सक्लेम्ड सॅडली दॅट ही हॅड लॉस्ट हिज वॉलेट पर्याय नंबर हे 4 होणार असेल जो की अतिशय दुःखाने जे की सांगणारं हे वाक्य आहे जे की या ठिकाणी सॅडली आलेलं आहे, एक्सक्लेम्ड सॅडली आलेलं आहे प्लस या ठिकाणी जे काही हॅव लॉस्ट होतं तर हॅव लॉस्ट या ठिकाणी काय झालं तर या ठिकाणी हॅड लॉस्ट हे जे की परफेक्ट जे काही पास्ट परफेक्ट टेन्स या ठिकाणी वाक्य बनलेलं आहे. म्हणून याचं योग्य उत्तर काय होईल जे की पर्याय नंबर 4 हे जे आहे याचं होणार असेल. पर्याय नंबर 4 हे याचं उत्तर होईल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 35 आपला काय म्हणतो जे की चेंज द पॅसिव्ह. तर या ठिकाणी पॅसिव्ह मध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये करायचं आहे. तर वाक्य काय आहे, दे मेड हिम द कॅप्टन ऑफ द टीम या ठिकाणी याचं वाक्य आहे. तर याचं जे काय करायचं आपल्याला जे की हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. तर पॅसिव्हची रचना कशी आहे आपली, ज्यामध्ये पहिलं ऑब्जेक्ट येतं, पुन्हा सब्जेक्ट येतं, पुन्हा वाजवर आणि वर्बचा थर्ड फॉर्म या ठिकाणी आपल्याला वापरायचं हे माहीतच आहे. तर कसं होणार मग हे वाक्य, मग ही वॉज मेड कॅप्टन ऑफ द टीम या प्रकारे हे जे हे होणार असेल. तर या ठिकाणी ही वॉज मेड कॅप्टन ऑफ द टीम जे की पर्याय नंबर 1 मध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं, ज्यामध्ये ऑब्जेक्ट येईल, सब्जेक्ट येईल प्लस वॉजवर हे देखील येणार असेल आणि प्लस जे आहे वर्बचा थर्ड फॉर्म या ठिकाणी येणारा आहे. म्हणून पर्याय नंबर 1 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 36वा प्रश्न जे की काय म्हणतो पहा या ठिकाणी जे की इफ ही डॅश हर्डर ही वुड हॅव पास्ड द एक्झाम या ठिकाणी आहे जे की या ठिकाणी काय येणार असेल डॅशच्या जागी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 हार्ड वर्कड हे जे आहे ते येणार असेल. हे थर्ड कंडिशनल जे की तिसऱ्या अटीचं उदाहरण आहे जे भूतकाळातील अशक्य स्थिती दर्शवते. आणि याची रचना कशी आहे, याची रचना आहे इफ प्लस पास्ट परफेक्ट म्हणजे की या ठिकाणी हॅडचा वर्बचा तिसरा फॉर्म या ठिकाणी आहे, वुड हॅव प्लस वर्ब थर्ड फॉर्म या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणून पर्याय नंबर 2 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, मिनिंग ऑफ टू क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क या ठिकाणी याचा आपला अर्थ जे थोडक्यामध्ये सांगायचा आहे. तर काय होणार असेल, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3 टू रिग्रेट युजली. तर या ठिकाणी होणार असेल म्हणजे की व्यर्थ पश्चाताप करणे. तर याचा अर्थ आहे की घडलेल्या आणि बदलता न येणाऱ्या गोष्टीबद्दल व्यर्थ जे की दुःखी होणे असा याचा अर्थ होतो. तर पर्याय नंबर याचं 3 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे,
फाइंड द करेक्ट स्पेलिंग, या ठिकाणी जी काही स्पेलिंग करेक्ट आहे ती या ठिकाणी सांगायची आहे. तर करेक्ट स्पेलिंगमध्ये देखील तुम्हाला खूप अवघड स्वरूपाचे प्रश्न येतात, परंतु व्याकरणाबरोबर तुमची हायेस्ट असेल, तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा अभ्यास असेल, शब्दांचा अभ्यास असेल, तर यामध्ये तुम्ही अचूक पद्धतीने उत्तर याचं निवडू शकता. तर यामध्ये प्रश्न कसा आहे आपला, एम्बॅरेस. तर एम्बॅरेस या शब्दाचा आपल्याला ज्या थोडक्यामध्ये करेक्ट स्पेलिंग सांगायची आहे. तर एम्बॅरेसची स्पेलिंग कशी येते, तर ती येते EMBARRASS या प्रकारे याची स्पेलिंग आहे. तर काय यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, जे की पर्याय नंबर यामध्ये काय आहे, तर यामध्ये पर्याय नंबर जे की ए मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर EMBARRASS एम्बॅरेस या ठिकाणी या शब्दलेखनामध्ये R आणि S थोडक्यामध्ये आहे, म्हणून पर्याय नंबर जे की 1 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की काय म्हणतो, करेक्ट नाउन फॉर्म ऑफ अप्रूव्ह. तर या ठिकाणी अप्रूव्हचं योग्य नाउन रूप आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर काय होतं अप्रूव्हचं, जे की अप्रुव्हल हे जे आहे थोडक्यामध्ये होणारं असेल. तर अप्रूव्ह क्रियापदाचं नाम रूप आहे, अप्रुव्हल म्हणजे की मंजुरी हे जे आहे ते होणारं असेल. पर्याय नंबर याचं 2 हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला पुढील 40वा प्रश्न, स्पॉट द एरर. या ठिकाणी आपला स्पॉट द एरर आयडेंटिफाय करायचे, वाक्यातील चूक जी आहे ती शोधायची आहे. जर की स्केअरली हॅड ही एंटर्ड इनटू द रूम व्हेन द फोन रिंग, या ठिकाणचं हे आहे. तर यामध्ये जो काही चुकीचा शब्द किंवा चुकीचा चूक या वाक्यामध्ये आहे ती कुठं आहे ती सांगायची आहे. तर याचं जे उत्तर काय होणार असेल, जे की एंटर्ड इनटू हे जे आहे या ठिकाणी थोडक्यामध्ये चूक जी की थोडक्यामध्ये आहे. कारण का एंटर म्हणजे काय, तर प्रवेश करणे, आणि या क्रियापदासोबत फिजिकल एंट्री म्हणजे की शारीरिक प्रवेश दर्शवताना इनटू प्रिपोजिशन वापरण्याची गरज नसते. त्यामुळे योग्य या ठिकाणी काय असणार असेल, योग्य आहे एंटर द रूम या ठिकाणी हे जे आहे थोडक्यामध्ये असणारा असेल. परंतु या ठिकाणी काय एंटर द रूम हे असेल, पण या ठिकाणी एंटर्ड इनटू द रूम, त्यामुळे जे या ठिकाणी हे जे एंटर्ड इनटू हे जे आहे हे थोडक्यामध्ये या ठिकाणी चुकीचं आहे. तर पर्याय नंबर काय होणार असेल, जे की पर्याय नंबर याचं 3 जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. तर स्पॉट द एररचे प्रश्न देखील परीक्षेत तुम्हाला पाहायला मिळणारे असतील मित्रांनो. पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे 41वा, चूज द करेक्ट सेंटेन्स. यामध्ये योग्य वाक्य निवडा. तर या ठिकाणी योग्य वाक्य कोणतं आहे, तर ही इन्स्टेड ऑन गोईंग होम या प्रकारचं जे वाक्य आहे ते या ठिकाणी जे की बरोबर आहे. तर ऑन गोईंग होम यामध्ये आपल्याला काय दिसतं, ही इन्स्टेड ऑन गोईंग होम जे की पर्याय नंबर 4 मध्ये. तर या ठिकाणी इन्स्टेड म्हणजे की आग्रह करणे, या क्रियापदानंतर नेहमी ऑन आणि त्यानंतर क्रियापदाचे वर्ब ING जे की रूप वापरलं जातं, म्हणून पर्याय नंबर 4 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 42वा प्रश्न, द सायंटिस्ट वॉज नोन फॉर हिज डॅश अटेन्शन टू डिटेल. या ठिकाणी असं आहे, तर द सायंटिस्ट वॉज नोन फॉर हिज अटेन्शन टू डिटेल. तर या ठिकाणी जे आपल्याला रिकामी जागा आहे ती भरायची आहे. तर या ठिकाणी काय येणार असेल, जे की मॅटिक्युलस हे जे आहे या ठिकाणी येणार असेल. तर मॅटिक्युलस म्हणजे काय, तर अतिशय काळजीपूर्वक. तर मॅटिक्युलस म्हणजे की बारीक सारीक गोष्टीकडे खूप लक्ष जे की देणारा, तर अतिशय काळजीपूर्वक. तर वैज्ञानिकाच्या कामासाठी हे विशेषण योग्य आहे. तर मॅटिक्युलस याचं काय होणार असेल, जे की पर्याय नंबर 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 43 असा आहे, ही वॉज प्राइज्ड फॉर हिम डॅश हँडलिंग ऑफ द डिलिकेट सिच्युएशन्स. या ठिकाणी परत फिल इन द ब्लँक आहे. तर याचं उत्तर काय होईल, ज्याचं उत्तर जे की टॅक्टफुल म्हणजे की चातुर्यपूर्ण हे या ठिकाणी होणार असेल. टॅक्टफुल म्हणजे की पर्याय नंबर 2 उत्तर होणार असेल. तर टॅक्टफुल म्हणजे की संवेदनशील किंवा नाजूक परिस्थितीत योग्य आणि चातुर्यपूर्ण व्यवहार करणारा, त्याला जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की 44वा, वन वर्ड फॉर. या ठिकाणी शब्द समूहासाठी एक शब्द निवडायचा आहे. अ पर्सन हू बिलीव्स दॅट अ प्लेजर इन द चीफ गोल ऑफ लाईफ. तर याला काय म्हटलं जातं, तर याचं उत्तर जे आहे, जे की पर्याय नंबर 2 जे की होणारा असेल, त्याला एपिक्युरियन असं जे आहे त्याला म्हटलं जातं. जे की ऐतिहासिक सुखाला प्राधान्य देणारा, त्याला एपिक्युरियन असा एक शब्द आहे. तर एपिक्युरियन म्हणजे असा व्यक्ती जो आनंद आणि सुख हे जीवनाचे मुख्य ध्येय मानतो. पर्याय नंबर 2 असं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, जो काय म्हणतो, आयडेंटिफाय क्लॉज टाईप. तर या ठिकाणी क्लॉजचा जो आपल्याला रूप आहे तो या ठिकाणी शोधायचा, सांगायचा आहे, प्रकार ओळखायचा आहे. ही स्पीक्स ॲज इफ ही न्यू एव्हरीथिंग. या ठिकाणी हे आहे, याचं कोणतं क्लॉज होणार असेल, तर याचं उत्तर जे की पर्याय नंबर 1 हे होणार असेल, जे की ॲडवर्ब क्लॉज हे होणार असेल, क्रियाविशेषण उपवाक्य. कारण का ॲज इफ ही न्यू एव्हरीथिंग हा जो उपखंड आहे, जो की मुख्य क्रियापद स्पीक कसे होते हे दर्शवतो, म्हणून या ठिकाणी ॲडवर्ब क्लॉज हे होणार असेल. पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन 46 आपला, डायरेक्ट स्पीच ऑफ शी सेड दॅट
शी हॅड बीन वेटिंग फॉर हिम सिन्स मॉर्निंग या ठिकाणी हे आहे. तर डायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला हे मध्ये रूपांतर करायचं आहे. डायरेक्ट टू इनडायरेक्टचं आहे, पण हे आपल्याला इनडायरेक्टमधून डायरेक्टमध्ये करायचं आहे. तर या ठिकाणी कसं होणार असेल मग हे वाक्य, तर सी सेड आय हॅव बीन वेटिंग फॉर हिम सिन्स मॉर्निंग या ठिकाणी असं जे आहे ते वाक्य होणार असेल. कसं, तर सी सेड आय हॅव, तर आय हॅव बीन वेटिंग या ठिकाणी नसायचं, कारण का इनडायरेक्ट मधील पास्ट परफेक्ट कंटिन्यूस जे की हॅड बीन वेटिंग या ठिकाणी काय आहे, तर हॅड बीन वेटिंग हा डायरेक्ट मध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस जे की हॅव बीन वेटिंग या ठिकाणी होणारा असेल. तर पर्याय नंबर याचं 4 जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न चेंज टू इनडायरेक्ट, तर इनडायरेक्ट मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर ही सेड माय गॉड ब्लॅस यू, तर या ठिकाणी ही सेड माय गॉड ब्लॅस यू, तर यामध्ये हे आपल्याला कयामध्ये करायचं आहे, तर इनडायरेक्ट मध्ये करायचं आहे. तर इनडायरेक्ट मध्ये हे जे वाक्य आहे जे की प्रार्थना वाक्य आहे आणि मेचं या ठिकाणी जे की माईट झालं आहे आणि सेडचं जे काही प्रेड या ठिकाणी प्रार्थना केली असं होणार असेल. तर वाक्य कसं होईल, ही प्रेड दॅट गॉड मेट ब्लेस मी, तर ही प्रेड दॅट गॉड माईट ब्लेस मी, तर या ठिकाणी हे वाक्य कयामध्ये येणार असेल जे की पर्याय नंबर आपलं पर्याय नंबर जे की 3 मध्ये जे की आपल्याला पाहायला मिळणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 48वा लेट्स गो फॉर अ वॉक या ठिकाणी जे की शेवटी क्वेश्चन टॅग काय येणार असेल तो या ठिकाणी सांगायचा आहे. तर क्वेश्चन टॅग हा एक IMP चॅप्टर आहे, यावर देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतात. तर तर या ठिकाणी लेट्सने सुरू होणाऱ्या वाक्यासाठी शॉल वी हा प्रश्न टॅग म्हणजे की क्वेश्चन टॅग जो आहे या ठिकाणी वापरला जातो. तर या ठिकाणी शॉल वी आपल्याला काय मिळते, जे की पर्याय नंबर 2 मध्ये मिळणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, काय म्हणतो, चेंज टू पॅसिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस मध्ये याला कन्वर्ट करायचं आहे. दे विल हॅव कम्प्लिटेड द प्रोजेक्ट बाय मंडे, तर प्रोजेक्ट डे बाय मंडे, तर याला पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करायचं आहे. तर हे वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये आहे आणि पॅसिव्ह वॉइसची रचना कशी आहे, ऑब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस V3, तर यामध्ये विल हॅव बीन आपल्याला कायामध्ये पाहायला मिळतं, तर जे की पर्याय नंबर 4 मध्ये डायरेक्टली सोपा आहे ना. तर प्रोजेक्ट विल हॅव बीन कम्प्लिटेड बाय मंडे या प्रकारे होणार असेल. पर्याय नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 50वा प्रश्न, नायदर द टीचर नोर द स्टुडंट्स डॅश विलिंग टू पोस्टपोन द एक्झाम, तर या ठिकाणी काय येणार असेल, तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर 2 वर. तर नायदर नोरने जोडलेल्या वाक्यात क्रियापद जवळच्या कर्त्याशी सहमत होते. क्रियापदाच्या जवळचा कर्ता द स्टुडंट्स या ठिकाणी अनेक वचन असल्याने एक अनेक वचनी क्रियापद जे की वर वापरलं जातं, या ठिकाणी जे की पर्याय नंबर 2 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो जे की इंग्लिश ग्रामरच्या बेसिकवरचे प्रश्न होते जे की आता आपण सर्व पाहिलेले आहेत. तर इंग्लिश ग्रामरमध्ये देखील तुम्हाला एक पॅसेज असतो, त्यावर तुम्हाला 5 प्रश्न असतात आणि काही वेळेस सांगत आहे, काही वेळेस इंग्लिश ग्रामरमध्ये देखील कविता देखील विचारली जातं. परंतु मोस्टली तर मित्रांनो आतापर्यंत कविता ह्यावर जे विचारण्यात आलेल्या नाही आहेत, परंतु यामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त जे काही प्रश्न आहेत ते फक्त त्याच्यावरच विचारलेले आहेत. तर या ठिकाणी जे की आता आपला इंग्लिश सेक्शन संपलेला आहे. आता आपण पुढे पाहू आपला पुढचा प्रश्न, त्यानंतरचा काय म्हणतो पहा या ठिकाणी, की विद्यार्थ्यांच्या 3ऱ्या वर्गातील क्षमतेसाठी शिक्षणाचा सर्वोत्तम मार्ग कोणता. तर हे संपूर्ण प्रश्न चाइल्ड डेव्हलपमेंटवरचे आहेत, जे काय आपलं CDPO आहे, तर CDPच्या या संदर्भाचे प्रश्न आहेत. तर यावर प्रश्न कसे येतील पहा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की सर्जनशील क्रियाकलाप हे जे या ठिकाणी याचं होणार आहे. तर यामध्ये सांगायचं झालं तर इयत्ता 3रीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध सर्जनशील क्रियाकलाप जे वास्तविक जीवनाशी जोडतात, विद्यार्थ्यांना अनुभवाद्वारे आंतरिक बनवण्यास मदत करतात आणि त्यांना सर्जनशील होण्यासाठी संधी प्रदान जे थोडक्यामध्ये करतात. आणि यामधले तुम्हाला काही महत्त्वाचे पॉईंट सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांसाठी आवड निर्माण करणारी शिक्षणाची पद्धत म्हणजे की सर्जनशील आणि खेळाशी संबंधित असाव्यात. हे सर्जनशील अधिक संगतीमय बनवण्याची संधी देते आणि शिक्षकांना हे जाणून घेण्याची संधी देखील मिळते की विद्यार्थ्यांना ते मिळते. तर सर्जनशील क्रियाकलाप जे की प्राथमिक शाळेतील मुलांसाठी उत्साही वातावरण तयार करण्यास मदत करतात, जे इतर शिक्षण पद्धतीच्या तुलनेत जे अधिक सहजपणे शिक्षणास आणि गोष्टी समजून घेण्यामध्ये की मदतगार ठरतात. म्हणून पर्याय नंबर याचं उत्तर जे की 2 हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते अध्ययन प्रतिकृतीचे कार्य जे की नाही, तर प्रतिकृतीचे कार्य असं नाही म्हटलेलं आहे. तर याचं पर्याय नंबर आहे उत्तर जे की 4 सामाजिक कौशल्याची निवड हे जे आहे थोडक्यामध्ये नाही. तर कशामुळे नाही, तर अध्ययन प्रतिकृतीचे प्रमुख कार्य काय आहेत तर पुढील प्रमाणे जे की एक आहे अभ्यास किंवा अभ्यासक्रमाच्या जे काही अभ्यासक्रमाची रचना आहे, त्यानंतर शिक्षण सामग्रीचा विकास आणि निवड,
अध्यापन अध्ययन परिस्थिती शिक्षकांच्या क्रियाकल्पनाचा मार्गदर्शन करणे, वर्गात प्रभावी शिक्षण वातावरण निर्माण करणे, शिक्षणाच्या प्रक्रियेची क्रमवार, पद्धतवार आणि तार्किक मांडणी करणे, शिक्षणाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची आकांक्षा, स्वरस्य आणि प्रेरणा पातळी वाढवणे, विद्यार्थ्यांची संज्ञात्मक रचना मजबूत करणे आणि वाढवणे हे संपूर्ण याचे जे की प्रमुख कार्य आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचे 4 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, अध्ययनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर यापैकी तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 4. अध्ययन ही एक जटिल प्रक्रिया आहे ज्या शिकवणाऱ्याचा सक्रिय सहभाग आवश्यक असतो. तर ही एक जटिल प्रक्रिया आहे. तर अध्ययनाचे स्वरूप तुम्हाला सांगायचं झालं तर अध्ययनाची व्याख्याच अशी आहे की अभ्यास आणि अनुभवाच्या परिणामी वर्तनात होणारे कोणतेही तुलनेने कायमस्वरूपी बदल अशी केली जाते. तर अध्ययन ही एक सक्रिय सामाजिक प्रक्रिया आहे. तर अध्ययन म्हणजे वर्तणुकीतील बदल मागील वर्तनाचा प्रभाव होय. तर अध्ययन ही एक जटिल प्रक्रिया आहे ज्यासाठी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता असते. पर्याय नंबर याचं जे की 4 हे जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, विद्यार्थ्यांचा एक गट तुमच्या वर्गातून अनेकदा अनुपस्थित असतो, ही परिस्थिती कशी हाताळाल? तर या प्रकारचा हा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर काय होईल? तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 3 जे की क्रिया संशोधन सुरू करा यासाठी हे जे याचं उत्तर असणार असेल. तर कृती संशोधन ही एखाद्या व्यक्तीच्या किंवा गटाच्या किंवा संस्थेच्या व्यावहारिक समस्यांचे पद्धतशीरपणे निराकरण करण्यासाठी केलेले संशोधन आहे. येथे पर्यायी प्रक्रियेचा अवलंब करून समस्या सोडवण्यासाठी भर दिला जातो. येथे कृती ही सध्या घडणारी क्रिया आहे तर संशोधन ही नियोजित भविष्यभिमुख क्रियाकलाप आहे. तर संशोधनापूर्वी अत्याधुनिक पद्धतीचा वापर सामान्य ज्ञानात करण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन जे आहे ते केलं जातं. म्हणून पर्याय नंबर याचं जे आहे थोडक्यामध्ये जे की उत्तर 3 हे होणार असेल. तर शिक्षक हे शिक्षणाची अंमलबजावणी करणारे असतात जे तरुणांच्या जे काही वाढीच्या क्षमतेचा चालना देतात. तर विद्यार्थ्यांच्या भविष्य घडवण्याची आणि घडवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. तर वरील परिस्थितीमध्ये शिक्षकाने कृती संशोधन करून ही परिस्थिती हाताळली पाहिजे, कारण कृती संशोधन हे गुणात्मक संशोधनाचा संदर्भ देते जे शिक्षकांना मदत करते. तर पर्याय नंबर 3 यामुळे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील 55वा प्रश्न आपला कसा आहे, तर ब्लूमरच्या वर्गीकरणात कोणते घटक जे की अभिसरण विचार मानले जातात? तर ब्लूमरच्या वर्गीकरणात या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 1 आणि 2 दोन्ही. तर 1 आणि 2 हे दोन्ही या ठिकाणी आहे. तर ज्यामध्ये जे काही अभिस्मरण विचार आहेत हे एक योग्य समाधानपर्यंत जे की पोहोचण्यासाठी फॉलोअप तार्किक चरणाशी संबंध असलेल्या क्षमतेचा संदर्भ देते. त्याला सर्जनशीलतेची आवश्यकता नाही म्हणून बुद्धिमत्ताचे समतुल्य या ठिकाणी आहे. तर पर्याय नंबर याचं काय होणार असेल जे की पर्याय नंबर 1 आणि 2 हे दोन्ही होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 56वा प्रश्न, अध्ययनाचा कोणता दृष्टिकोन सहभागाने क्रियाकल्पामध्ये गुंतवणूक ठेवतो? त्यांना क्रियाकल्पावर गंभीरपणे विचार करण्यास आणि उपयुक्त आंतरदृष्टी आणि शिक्षण प्राप्त करण्यास प्रवृत्त करतो. तर याचं जे उत्तर जे आहे ते काय होणार असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की प्रायोगिक अध्ययन हे जे आहे या ठिकाणी याचं उत्तर जे की थोडक्यामध्ये होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, डॅशनुसार नवजात मुले त्यांच्या वातावरणाशी पूर्णपणे प्रत्यक्षिपित वर्तनाद्वारे जे की संवाद साधतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 पायगेट यानुसार जे आहे थोडक्यामध्ये पर्याय नंबर 3 हे याचं होणार असेल. तर जीन पायगेट यांच्या मते जेव्हा त्यांना माहिती आहे की आणि ते शोधतात यातील फरक जे की मुलांच्या संकल्पनाविषयी त्यांनी सांगितलेलं आहे किंवा समजून घेतलेलं आहे. पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा आपला 58वा प्रश्न, अनुभवामुळे नवीन वर्तनाची प्राप्ती किंवा जुनी वर्तने बळकट किंवा कमकुवत होणे हे शिकवण्याचे आहे, ही व्याख्या कोणी दिलेली आहे? तर खालीलपैकी कोणी ही व्याख्या जी आहे ती केलेली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3 हेनी पी स्मिथ यांनी जे थोडक्यामध्ये केलेली आहे. पर्याय नंबर याचं 3 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला 59वा प्रश्न, शिकण्याच्या अक्षता समूह लागू केला जाऊ शकतील अशा धोरणांशी जोड्या जुळवा. तर या ठिकाणी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत जे की अचूक पद्धतीनं आहे, ज्यामध्ये पहिल्या गटामध्ये आहेत आणि दुसऱ्या गटामध्ये अशा जोड्या आहेत. तर पहिल्या गटामध्ये पहिलं काय म्हणतं की बिल्डिंग ब्लॉक्स सारख्या बहुसंवेदी तंत्र, तोंडी सूचना, दृश्य संकेत, तोंडी परीक्षा वाढला. तर यामध्ये याच्या योग्य आपल्याला अचूक जोड्या या ठिकाणी जुळवायच्या आहेत. तर याचं पर्याय नंबर उत्तर जे की ड
म्हणजे की पर्याय नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल, ज्यामध्ये बिल्डिंग ब्लॉक सारख्या बहुसंवेदी तंत्र जे की काय आहे तर जे की गणित दोष आहे, त्यानंतर तोंडी सूचना जे की गैरमौखिक शिकवण्याची अक्षमता, त्यानंतर दृश्य संकेत म्हणजे दृश्य संकेत काय आहे तर दृश्य संकेत श्रवण प्रक्रियेवर विकार आणि तोंडी परीक्षा वाढल्या म्हणजे काय तर लेखन दोष या ठिकाणी हे होणार असेल, म्हणून पर्याय नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, कोणत्या शिक्षण सिद्धांताला संज्ञात्मक आणि वर्तनवादी शिक्षण सिद्धांतामधील पूल म्हणून संबोधले जातं, तर कोणत्याला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 1 जे की बांडुरा यांच्या शिकवण्याच्या सिद्धांताला जे आहे ते म्हटलं जातं, म्हणून पर्याय नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा 61वा प्रश्न आपला, शिकण्याचे पठार आहे, तर शिकण्याचे पठार या ठिकाणी काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 जे की शिकण्यात प्रगती नाही, हे जे आहे थोडक्यामध्ये शिकण्याचे पठार आहे. त्यानंतरचा आपला 62वा प्रश्न, व्यक्तिमत्व लक्षणाबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4 वरीलपैकी सर्व या ठिकाणी हे होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 63वा प्रश्न, वायगोस्तिकच्या मते खालीलपैकी कोणत्या संकल्पना अध्ययनासाठी मध्यवर्ती दिसतात किंवा दिसते, तर या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते आहे याचं उत्तर जे की पर्याय नंबर 4 जे की संस्कृती आणि भाषा हे जे थोडक्यामध्ये होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, एका मुलांना कोबरापासून भीती वाटते असे शिकवण्यात आले, आता त्याला सर्व सापांपासून भीती वाटते, येथे कोणते अध्ययन तत्व स्पष्ट होते यावरून, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 उद्दीपक सामान्यीकरण हे जे थोडक्यामध्ये हे अध्ययन या ठिकाणी तत्व जे आहे ते स्पष्ट होते. तर यामध्ये समान परिस्थितीमध्ये जे की समान वर्तन वाढते जे की भीती वाटू लागते, म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 65वा प्रश्न, अध्यापनाचे प्रगत आयोजक प्रतिमान कोणी प्रस्तावित केले, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 3 जे की ॲसुबेल हे जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल. त्यानंतरचा आपला 66वा प्रश्न, पावलोच्या प्रयोगात कोणती प्रक्रिया अभिसंधानित उत्तेजक आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 4 फक्त घंटा या ठिकाणी हे जे आहे थोडक्यामध्ये येणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की काय म्हणतो, पुढचा प्रश्न पहा, की कोणत्या प्रकारच्या विचारांमध्ये एखादी व्यक्ती अनेक कल्पनांना सुरू होते आणि एका निरसनापर्यंत पोहोचते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की सलक्षी विचार यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये याचा समावेश होतो, पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 68वा प्रश्न, मानसिक प्रक्रियेच्या श्रेणीबद्ध क्रमवारीत अध्यापनाची कोणती पातळी सर्वोच्च आहे, तर यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायी 4 जे की चिंतनशील पातळी जे थोडक्यामध्ये आहे, पर्याय नंबर 4 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न पुढला असा जो की काय म्हणतो पहा, की मतिमंद व्यक्तीचे शिकण्याचे वैशिष्ट्य कोणते नाही, तर यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय 4 जे की सामान्यीकरण करण्याची जे की क्षमता हे जे आहे थोडक्यामध्ये मतिमंद नाही. तर मतिमंद म्हणजे काय, तर ज्याची सामान्य बौद्धिक वाढ जन्मापूर्वी, जन्म प्रक्रियेदरम्यान किंवा विकासाच्या सुरुवातीच्या काळामध्ये थांबते, ते मंद शिकतात आणि त्यांचा सहकार्याचे किंवा शिक्षकांचे अनुकरण करून शिकतात, त्यांची लघुस्मृती असते आणि ते गोष्टी सहज जे आहे तेपणे विसरतात. सामाजिक परिस्थिती म्हणजे की अपरिपक्वता देखील त्यांना मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर मानसिक मंदता वेगवेगळ्या व्यक्तीमध्ये भिन्न असू शकते. मंदते गंभीर असे प्रकार असतात, त्यांना त्यांच्या कल्याणाकरिता आणि त्यांच्या क्षमतेच्या विकासासाठी विशेष काळजी आणि देखरेखीची आवश्यकता असते, म्हणून पर्याय नंबर 4 याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की काय म्हणतो पहा, की खालीलपैकी कोणतेही वाढ आणि विकासाचे योग्य तत्व नाही असं म्हटलेलं आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3 विकास भरपाई करणारा आहे, हे जे आहे यापैकी बरोबर नाही. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, आनुवंशिकता निसर्गात जैविक आहे, त्याचप्रमाणे पर्यावरण हे निसर्गात डॅश आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4 सामाजिक शास्त्रीय जे की समाजशास्त्रीय हे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की काय म्हणतो, खालीलपैकी कोणती परिस्थिती कोहलबर्गचा कायदा आणि सुव्यवस्था जी की नैतिक तर्काची परंपरागत जे की अवस्था दर्शवते यापैकी, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 2 प्रिय शिक्षकेचे पालन करते, शाळेचे थोडक्यामध्ये नियम सांगतात की तिने शिक्षकाचे पालन केले पाहिजे आणि शाळेचे नियम पाळणे ही तिची जबाबदारी आहे, तर हे कशाचं आहे, तर हे कोहलबर्गचे जे की कायदा आणि सुव्यवस्थाचं आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न,
संज्ञात्मक विकासास डॅश असेही म्हणतात. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 4, जे की मानसिक विकास असं जे आहे थोडक्यामध्ये त्याला म्हणतात. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न पुढचा काय म्हणतो, जे की बौद्धिक वातावरणावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की कौटुंबिक वातावरण असं जे आहे त्याला म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न आहे जो की जोड्या अयोग्य जोड्या या ठिकाणी आहे. तर कोणती जोडी अयोग्य आहे हे सांगायचं आहे. तर यापैकी कोणती जोडी अयोग्य आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की घृणा या ठिकाणी राग या ठिकाणचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर या ठिकाणी सांगायचं झालं तर यामध्ये जो सुरुवातीला आहे जे की पळ काढणे म्हणजे की भीती, त्या पहिलं पूर्व आहे जे की मूलभूत प्रवृत्ती आणि भावना या ठिकाणच्या अशा प्रकारे या जोड्या आहेत त्या मूलभूत प्रवृत्ती आणि भावनाच्या, ज्यामध्ये पळ आणि भीती, घृणा जे की जुगुप्सा हे जे शब्द या ठिकाणी असायला पाहिजे होता. तर त्यामध्ये हे जोड्या थोडक्यामध्ये खालीवरी आहेत. तर युद्धप्रियता म्हणजेच की राग या ठिकाणी हे असायला पाहिजे होतं. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर ब हे जे आहे यामध्ये पाहायला मिळतं. म्हणून ही ब ची जोडी जी आहे थोडक्यामध्ये जे की अयोग्य आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की काय म्हणतो पहा, 10 वर्ष आणि अर्धा वर्ष वयाच्या मुलास त्यांच्या वयानुसार सामान्य असलेल्यापेक्षा खालच्या वर्गाचे काम करण्यास अशक्य आहे अशा मुलांना कोणत्या प्रकारची मुले जे की म्हणतात. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 2, शैक्षणिकदृष्ट्या मतिबुद्धी असं जे आहे त्यांना म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न काय म्हणतो पुढचा, आदर्श त्यांच्याकडून विचारलेल्या प्रत्येक समस्येवर एकापेक्षा एक कल्पना देत असे, त्यांच्या विचारसरणीस काय अर्थ लावता येईल. तर त्यांच्या विचारसरणी डॅश आहे. तर कशी आहे, मग त्यांची विचारसरणी थोडक्यामध्ये भिन्न आहे असं जे आहे ते आपण त्यावर म्हणू शकतो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की काय म्हणतो पहा, की पूर्व बालावस्थेच्या शेवटी सामाजिक विकास कशाद्वारे चिन्हांकित केले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी की ड, हे सर्व या ठिकाणी हे होणार असेल. म्हणजे की स्वायत्तेची भावना, एकाएकी नाटकांचा शेवट आणि सहकार्य आणि मैत्रीचा स्वभाव हे सर्व या ठिकाणी आहे. म्हणून पर्याय नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, शिक्षणावर केंद्रीय सूचनाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3, निर्णायक विचार आणि स्वातंत्र्य अध्ययन विकसित करणे. या ठिकाणी याचं अचूक उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती बुद्धिमत्तेची जी की कामगिरी चाचणी नाही. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 2, जे की कॉर्नल कॉक्स स्केल हे जे थोडक्यामध्ये बुद्धिमत्तेची कामगिरी चाचणी यापैकी नाही. पर्याय नंबर याचं जे की 2 हे जे आहे ते उत्तर होणार असेल. तर मित्रांनो हे संपूर्ण प्रश्न जे आता आपण पाहिले आहेत ते CDP वरील तुमचे अतिशय महत्त्वाचे आणि अतिसंभव प्रश्न आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये याच लेवलचे आणि अशा प्रकारचे प्रश्न थोडक्यामध्ये मित्रांनो पाहायला तुम्हाला मिळणारे असतील. तर आपण पुढे पाहू आपल्या आता परिसर अभ्यासावर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न काय म्हणतो पुढचा, की संविधानाच्या कोणत्या कलमात असे म्हटले आहे की प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. तर कोणत्या कलमात म्हटलेलं आहे आणि प्रश्नांचा लेवल समजून घ्या. तुम्हाला हेच लेवल परीक्षामध्ये तुम्हाला जे थोडक्यामध्ये पाहायला जे की मिळणार असेल मित्रांनो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की अनुच्छेद 215 मध्ये. तर अनुच्छेद 215 घोषित करते की प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. अभिलेख न्यायालय असण्याचा अर्थ असा की त्याचे निर्णय आणि आदेश पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातात आणि कोणत्याही कनिष्ठ न्यायालयात त्यांना आव्हान देता येत नाही. तर उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय म्हणून स्वतःच्या अवगमनासाठी शिक्षा करण्याचा अधिकार देखील आहे. हा अनुच्छेद भारतातील उच्च न्यायालयाची प्रतिष्ठा आणि अधिकार थोडक्यामध्ये स्थापित करतो. तर बाकी आपण इतर अनुच्छेद जर पाहिलं तर अनुच्छेद 216 हा अनुच्छेद उच्च न्यायालयाच्या रचनेबद्दल सांगतो. अनुच्छेद 17 हा अनुच्छेद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती आणि पदांच्या अटीशी संबंधित आहे आणि अनुच्छेद 218 हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पदच्युत करण्याच्या संबंधित तरतुदी आणि उच्च न्यायालय व न्यायाधीशांच्या लागू करण्याच्या तरतुदी याबद्दल आहे. पण पर्यायी अ याचं उत्तर जे की योग्य आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न आपला काय म्हणतो, की भारतातील सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 4, मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. तर भारतात सर्वाधिक वनक्षेत्र हे मध्य प्रदेश राज्यात आहे. 2019च्या भारतीय वन स्थिती अहवालात असे दिसून आले आहे की देशातून एकूण वन आणि वृक्षाधन यामध्ये 80.73 दशलक्ष हेक्टर आहे, जे देशाच्या भौगोलिक क्षेत्राचा 24.56% जे की एवढा आहे. देशाचा एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 24.56 वन आणि वृक्षाधन
क्षेत्रावर आहे। देशाचं एकूण वनक्षेत्र किती आहे तर 7,12,249 चौरस किलोमीटर एवढं आहे। तर हे लक्षात तुम्ही ठेवून घ्या। तर भारताचं एकूण वनक्षेत्र देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 21.67% एवढं आहे, म्हणून पर्याय नंबर याचं 4 हे उत्तर होणार असेल। तर इतर आपण पर्याय जर पाहिलं तर अरुणाचल प्रदेश हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वनक्षेत्र आहे। छत्तीसगडमध्ये भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं वनक्षेत्र आहे। तर भारतातील सर्वात जास्त वन आच्छादन टक्केवारी या मिझोरम राज्यामध्ये आहे। तर किती आहे तर ती आहे 85.4% एवढी जी थोडक्यामध्ये मिझोरम राज्यामध्ये आहे। तर झारखंड हे भारतातील खनिज संपन्न राज्य आहे। तर उत्तर प्रदेशला भारताचे साखरेचे भांडे असं जे आहे ते म्हटलं जातं। तर हे इतर पर्यायाबद्दलची थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, कास पठार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की सातारा जिल्ह्यात आहे। तर कास पठार 2012 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेला आहे। हा जैवविविधता केंद्रबिंदू आणि पश्चिम घाटातील फुलांची दरी म्हणून प्रसिद्ध आहे। तर हे त्यांच्या भौगोलिक समृद्धतेमुळे आणि अद्वितीय वनस्पतीसाठी प्रसिद्ध आहे। पठार बेसाल्टिक खडकापासून बनलेला आहे जो थेट वातावरणाशी संपर्क साधतो। तर यापासून एक विशिष्ट प्रकारची माती तयार होते ज्यामध्ये औषधी वनस्पती जे की वाढतात। हे संपूर्ण या संदर्भाचं आहे, म्हणून पर्याय नंबर 4 याचं उत्तर जे की होणार आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न काय म्हणतो पहा, की पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ दोन्ही मिळून किती टक्के क्षेत्र लागवडीखाली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 70% एवढं जे आहे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ दोन्ही मिळून जे की क्षेत्र लागवडीखाली आहे। तर महाराष्ट्रात लाभलेल्या भूमीपैकी जे की 56.6% क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो, यालाच लागवडीखालील क्षेत्र असे जे आहे ते म्हणतात। तर प्राकृतिक रचना, हवामान, मृदा, जलसिंचन सुविधा, उताराचे स्वरूप या परिणाम लागवडी क्षेत्रावर होतो। तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ येथील 70% क्षेत्र लागवडीखाली आहे। कोकण तसेच पूर्व विदर्भामध्ये जमिनीचे तीव्र उतार व वनाचे आच्छादन यामुळे लागवडीखालील क्षेत्र कमी आहे, म्हणून पर्याय नंबर याचं उत्तर काय होतं जे की 3 हे होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 नागपूर येथे आहे। तर महाराष्ट्रातील खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प जे की या ठिकाणी आहे, पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की काय म्हणतो पहा, की संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 4 यशवंतराव चव्हाण हे जे आहे थोडक्यामध्ये होते संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री। तर महाराष्ट्राचे जे काही राजकीय कारकीर्द यांची सांगायचं झालं तर भरपूर सारी आहे मित्रांनो। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न आपण पाहू, खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए जे की लावणी हा जो आहे थोडक्यामध्ये आहे। तर हा मुळात महाराष्ट्रातील एक तमाशा लोकनाट्याचा एक भाग आहे। हा राज्यातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार आहे। हे शौर्य, पथ्य, प्रेम आणि भक्ती या विषयाशी संबंधित आहे। लावणी हे पारंपरिक गाणे आणि नृत्य यांचे संयोजक आहेत। ते ढोलकीच्या तालावर सादर केलं जातं, म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल। तर इतर मध्ये सांगायचं झालं तुम्हाला तर गरबा, तर हे एक गरबा हे नृत्य शक्ती उपासनेशी जोडलेले आहे जे की नवरात्री आणि विवाह दरम्यान केलं जातं। तर एकतर दिवा ज्याचा गरबा दीप किंवा दुर्गा देवीच्या प्रतिमा एकाग्र रिंगणाच्या मध्यभागी ठेवलेलं जातं। तर लोक ढोलाच्या तालावर टाळ्या वाजवत मध्यभागी नाचतात, हे एक याचा प्रकार आहे। त्यानंतर घुमर, घुमर हे राजस्थानामधील आहे। तर राऊतनाच, तर राऊतनाच म्हणजे काय तर बऱ्याच प्रश्नांना पडला असेल। तर राऊतनाच म्हणजे की याची निर्मिती छत्तीसगड राज्यात झाली आहे आणि राक्षस राजा कंसावर भगवान कृष्णाच्या विजयाचा उत्सव म्हणून हे जे थोडक्यामध्ये साजरा केलं जातं। तर हे भगवान कृष्णाच्या वंशज मानल्या जाणाऱ्या यादवांवर देखील केलं जातं। तर ते देव उदीन एकादशी दिवशी हे नृत्य थोडक्यामध्ये करतात। हे नृत्य कृष्णाच्या रासलीलेशी विलक्षण साम्य आहे। तर पर्याय नंबर आपल्याचं उत्तर 1 जे आहे ते होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 5वा क्रमांक जो आहे तो थोडक्यामध्ये लागतो जे की सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये। तर सांगायचं झालं यामध्ये तर याची डिटेल्स माहिती आपण आपल्या ऑलरेडी टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला दिलेली होती मित्रांनो या प्रश्नासंदर्भाची। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 89वा काय म्हणतो, महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी असे म्हटलं जातात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की गोपाळ हरी देशमुख यांना जे आहे ते म्हटलं जातं। तर गोपाळ हरी देशमुख हे महाराष्ट्रातील एक कार्यकर्ता, विचारवंत, समाजसुधारक आणि लेखक होते। त्यांचं मूळ आडनाव शिदेय हे जे आहे ते होतं। त्यांच्या पूर्वजांना मिळालेल्या वतनामुळे पुढे या कुटुंबाला देशमुख असं जे आहे ते म्हटलं जातं।
त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की पुढचा प्रश्न काय म्हणतो, महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस डॅश टेकड्या आहेत, तर कोणत्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 सातपुडा आणि गाविलगड हे जे थोडक्यामध्ये आहेत, जे की सातपुडा पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस थोडक्यामध्ये गाविलगड हे जे आहे ते टेकड्या आहेत. पर्याय नंबर याचं 2 उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 91वा प्रश्न काय म्हणतो पुढचा, ह्यापैकी कोणत्या संस्था हवामान बदलाचे तसेच जे की नैसर्गिक, राजकीय आणि आर्थिक परिणामाचं वस्तुनिष्ठ शास्त्रीय दृष्टिकोन जे की प्रदान करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की आंतर सरकारी हवामान बदल पॅनल हे जे आहे थोडक्यामध्ये करतात. तर आंतर सरकारी हवामान बदल पॅनल ज्याला आपण IPCC असं म्हणतो, तर हे संयुक्त राष्ट्राचे आंतर सरकारी गट आहे जे मानवनिर्मित हवामान बदलाबद्दल समज विकसित करण्याचे काम करतं. तर विश्व मौसम संघटना आहे त्याला आपण WM म्हणतो. तर आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमने 1988 मध्ये ते स्थापन केले आणि संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेने नंतर ते मान्य देखील केलेलं आहे. त्याचे 195 सदस्य देश आहेत आणि त्यांचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे थोडक्यामध्ये आहे. तर ही संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, ग्रीन पीस हे गैर सरकारी संघटना जे की कशावर थोडक्यामध्ये लक्ष केंद्रित करते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की वरील सर्व, ज्यामध्ये हवामान बदल, वन निर्मूलन आणि शांततेचा प्रचार या सर्वांवर जे आहे ते नियंत्रण करतं. म्हणून पर्याय नंबर 4 याचं जे आहे थोडक्यामध्ये उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक झाला तर कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की रायगडवर जे आहे थोडक्यामध्ये झालेला आहे. तर कधी झाला? तर तो आहे 6 जून 1674 रोजी मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक थोडक्यामध्ये झालेला आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न काय म्हणतो पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राजसिंहासनावर कोण आले? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की संभाजी हे जे आहे थोडक्यामध्ये आलेलं होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी हे आपल्या वडिलांच्या गादीवर आले. औरंगजेबानेच त्यांना जे आहे ते मारलेलं होतं छत्रपती संभाजी महाराजांना. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम हे छत्रपती म्हणून गादीवर आले. त्यानंतर त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ताराबाई त्यांचे तरुण पुत्र शिवाजी द्वितीय यांच्या वतीने जे की गादीवर बसलेले होते. त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतरची ही संपूर्ण प्रथा आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न काय म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर मराठा साम्राज्याची, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की रायगड ही जे आहे थोडक्यामध्ये होती. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोणाला म्हणतात किंवा कोणाला मानतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 2 समर्थ रामदास यांना जे आहे आध्यात्मिक गुरु जे आहे ते म्हटलं जातं. तर छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा राज्याच्या सर्वात शक्तिशाली राज्यकर्त्यापैकी एक होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा राष्ट्राचे जनक असं देखील म्हटलं जातं. तर त्यानंतर आपला पुढील प्रश्न, त्यानंतरचा आपला जागतिक पर्यावरण दिन कधी दिसतो किंवा कधी असतो? तर जागतिक पर्यावरण दिन, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3 5 जून या दिवशी या थोडक्यामध्ये जागतिक पर्यावरण दिन जो की साजरा केला जातो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, भारत सरकारद्वारे पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी पर्यावरण जे की संरक्षण अधिनियम केव्हा जो की मंजूर करण्यात आला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4 1986 साली जे थोडक्यामध्ये हा जो आहे जो की अधिनियम जे की मंजूर करण्यात आलेला आहे. पर्याय नंबर 4. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, पर्यावरण संरक्षण कायद्याच्या उद्देशाने कारखान्यावर कब्जा करणारा कोण आहे? तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर 4 जे की वरीलपैकी सर्व, जे की मालक, व्यवस्थापन, कारखान्यावर नियंत्रण असलेले इतर कोणतेही कर्मचारी. पर्याय नंबर 4 याचं जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जैविक वातावरणामध्ये डॅश समाविष्ट आहे तर काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की वरील सर्व, ज्यामध्ये उत्पादक, उपभोक्ता आणि विघटक हे सर्व काही जैविक वातावरणामध्ये समाविष्ट आहे. म्हणून पर्याय नंबर याचं 4 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, पर्यावरणातील जैविक घटकांमध्ये डॅशचा समावेश होतो तर कशाचा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 वनस्पती याचा थोडक्यामध्ये जे की समाविष्ट होतो.
त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणता संप्रदाय पर्यावरण, वन्यजीव, वनस्पतीचे संरक्षण ही पवित्र परंपरा मानते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की बिश्नोई हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर बिश्नोई संप्रदाय पर्यावरण, वन्यजीव आणि वनस्पती यांचे संवर्धन करण्यासाठी एक पवित्र परंपरा मानण्यासाठी ओळखलं जातं. तर बिश्नोई समुदाय हा भारताच्या राजस्थान राज्यामध्ये उगम पावलेल्या मोठ्या हिंदू धर्मातील एक संप्रदाय आहे. तर पर्याय नंबर याचं 1 उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, मानवी क्रियांचा पर्यावरणावर काय परिणाम होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, ते पर्यावरणावर प्रदूषणात योगदान जे की देतात, म्हणून त्यांचं जे आहे सर्वात मोठं योगदान आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जे की काय म्हणतो, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? यापैकी अ विधान आहे डोलोमाइट हा खडक महाराष्ट्राच्या कडप्पा मध्ये सापडतो. ब आहे चुनखडी खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीमध्ये आढळतो. तर यापैकी कोणतं योग्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4, यापैकी दोन्ही योग्य नाहीत. अ व ब दोन्ही योग्य नाहीत. तर डोलोमाइट मला सांगायचं झालं तर भारताच्या डोलोमाइट एकूण साठ्यापैकी फक्त 1% साठा महाराष्ट्रामध्ये आहे. डोलोमाइटच्या एकूण उत्पादनापैकी 60% उत्पादन लोह पोलाद निर्मितीसाठी वापरलं जातं व उरलेलं खत कारखान्यामध्ये वापरतात. तर विद्यमान युगातील चुनखडीच्या खडकाबरोबर डोलोमाइट युक्त चुनखडीचे साठे आढळतात, म्हणून वाक्य ए जे की थोडक्यामध्ये अयोग्य आहे. तर दुसरं वाक्य सांगायचं झालं तुम्हाला तर दुसरं वाक्य म्हणजे की चुनखडी बद्दलचं आहे. तर चुनखडी जे की महाराष्ट्रात भारताच्या चुनखडीचं 9% साठे व उत्पादन फक्त 2% आहे. तर महाराष्ट्रातील चुनखडीचे साठे प्रामुख्याने विंध्य खडकामध्ये आढळतात, म्हणून जे की वाक्य ब देखील अयोग्य आहे, म्हणून पर्याय नंबर याचं 4 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, काय म्हणतो की महाराष्ट्रातील पहिले सौर गाव कोणते आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए जे की कणशेळी हे जे थोडक्यामध्ये आहे. तर राजापूर तालुक्यातील कणशेळी हे गाव महाराष्ट्रातील पहिले सौर गाव म्हणून ओळखले जाणार आहे. तर संपूर्ण गाव सौर ऊर्जेचा वापर करून प्रकाशित केले जाईल आणि या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल. या उपक्रमामुळे कशेळीचे जे की नाव राष्ट्रीय नकाशावर आणखी अधोरेखित केले जाईल असं जे आहे सरकारनं त्यावेळेस प्रतिपादन केलेलं होतं, म्हणून पर्याय नंबर जे की 1 याचं उत्तर होणार असेल. तर महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश या नावाने ओळखली जाते, तर कोण्या नावाने? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4 अप्सरा या जे आहे नावाने ओळखली जाते. तर 4 ऑगस्ट 1956 रोजी भाभा अणुसंशोधन केंद्राने, ज्याला आपण BARC असं म्हणतो, तर अणुभट्टी जे की अप्सरा जे की सुरू केले. तर अप्सरा ही भारतातील आणि आशियातील पहिली आण्विक संशोधन अणुभट्टी होती. या ठिकाणी हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात खालीलपैकी कोणत्या सणाला समुद्राची पूजा केली जाते? तर कोणत्या सणाला केली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 नारळी पौर्णिमा. तर नारळी पौर्णिमाला जे आहे ती केलं जातं. तर समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. तर वरुण हा पश्चिमेला द्विकपाल आहे. त्याला या दिवशी जे काही श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची एक हिंदू प्रथा आहे. थोडक्यामध्ये समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात असामान्य साधारण महत्त्व असलेला कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमाला समुद्राची पूजा थोडक्यामध्ये केली जाते, म्हणून पर्याय नंबर याचं 2 उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जे की महाराष्ट्राला डॅश किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4 877 आहे. 877.97 एवढा जो आहे किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर हे सर्वात जी के आणि अपडेटेड क्वेश्चन आहे, जी के तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. तर पूर्वी जे की 720 किलोमीटरचा होता, तर आता हे या ठिकाणी अपडेटेड उत्तर नाही. जर पर्यायामध्ये तुम्हाला 720 दिसत असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला 877.97 किंवा 877 एवढं जरी दिसत असेल तर त्याचं उत्तर आता हे होणार आहे. आता हे होणार जे या ठिकाणी नाही. तर 720 समजा पर्यायामध्ये तुम्हाला हे दिसतच नसेल आणि फक्त 720 असेल, तुम्ही त्या ठिकाणी हे निवडू शकता, परंतु सध्याच्या लेटेस्ट अपडेटनुसार तुम्हाला ह्याचं उत्तर जे की पर्याय नंबर 4 हे निवडावं लागणार असेल. त्यामुळे हे लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, झैद पाकींचा हंगाम डॅश या कालावधीमध्ये असतो? तर कोण्या कालावधीमध्ये असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4 एप्रिल ते जून या याच्यामध्ये थोडक्यामध्ये आहे. तर झैद पाकी ही एप्रिल ते जून कालावधीमध्ये घेतली जातात. तर झैद पाकीची पेरणी खरीप आणि रब्बी पिकांच्या मध्ये केली जाते. तर तांदूळ, मक्का, काकडी, खरबूज, मिरी, टोमॅटो इत्यादी ही प्रमुख झैद पिके आहेत. तर झैद पिकांसाठी बागायती जमिनीची आवश्यकता असते. तर उत्तर भारतात हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश, तर दक्षिण भारतात तामिळनाडू ही राज्य झैद पिकांसाठी जे की अनुकूल आहेत.
त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न असा आहे, राष्ट्रीय गीत कोणी रचले होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी जे थोडक्यामध्ये राष्ट्रीय गीत रचलेलं आहे. तर आपलं राष्ट्रीय गीत कोणतं आहे? तर ते आहे वंदे मातरम आणि जे संस्कृतमध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेलं आहे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1896च्या अधिवेशनात पहिल्यांदा गायले गेलं होतं. पर्याय नंबर याचं 2 जे की हे उत्तर होणार असेल. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे की परीक्षेचे आपण अंतिम तासांमधले काही आपण अतिशय IMP प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. तर जे कोणी विद्यार्थी CET-ची तयारी करत असतील किंवा टेटची तयारी करत असतील अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो आतापासूनच आपण स्पेशली परिपूर्ण परीक्षा संपूर्ण असं टेस्ट सिरीजची बॅच आपण तुम्हाला रिलीज करून दिलेलं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना TET संदर्भाची काही टेस्ट सिरीज आपली घ्यायची असेल तर अंतिम तासांमध्ये अभ्यास करण्यासाठी तर TET50 हा कुपन कोड यूज करून तुम्ही लगेचच्या लगेच आपल्या TETच्या मित्रांनो बॅचवर तुम्ही ऑफर देखील त्या ठिकाणी घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली ॲपची लिंक आहे आणि तिथे मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या. आणि जे कोणी विद्यार्थी मागील व्हिडिओचे पार्ट वगैरे पाहिले नसेल त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या चॅनलवरून संपूर्ण मागील व्हिडिओचे पार्ट पाहून घ्या. आणि हा व्हिडिओ सेशन आवडला असेल नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.